महाराष्ट्र में नई सरकार बनते ही अटल बिहारी वाजपेयी के स्मारक का उद्घाटन। भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी की पुण्यतिथि पर 15 फीट ऊंची प्रतिमा का अनावरण। मुंबई सहित पूरे देश में भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी की पुण्यतिथि मनाई जा रही है। इस मौके पर मुंबई के उत्तर मुंबई स्थित कांदिवली साई स्पोर्ट अथॉरिटी के प्रांगण में भी अटल बिहारी वाजपेयी की 15 फुट ऊंची लंबी प्रतिमा लगाई गई है और बीजेपी के वरिष्ठ नेता विनोद तावड़े के हाथों इसका अनावरण हुआ। उत्तर मुंबई में स्थापित ये अटल बिहारी की पूर्ण प्रतिमा पहली होगी जो इतनी विशाल लगाई गई है। उत्तर मुंबई में इस प्रतिमा को लेकर सांसद गोपाल शेट्टी ने करीब 2 सालों से महाविकास अघाड़ी सरकार में बने प्रशासनिक अधिकारियों के साथ संघर्ष कर रहे थे, लेकिन महाविकास अघाड़ी में बने तीनों दलों द्वारा अटल बिहारी वाजपेयी की प्रतिमा लगाने को लेकर लगातार विरोध रहा। लेकिन जैसे ही महाराष्ट्र में एकनाथ शिंदे की सरकार बनी है, वैसे ही अटल जी की प्रतिमा को स्थापित करने और उनका अनावरण करने की परमिशन दे दी गई। 16 अगस्त अटल जी की पुण्यतिथि के मौके पर आज मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, बीजेपी के महाराष्ट्र नेता विनोद तावड़े के हाथों तमाम विधायक की मौजूदगी में अटल बिहारी वाजपेयी की प्रतिमा का अनावरण किया गया। नवभारत समाचार के लिए मुंबई से मुरारी सिंह की रिपोर्ट। सबको धन्यवाद देता हूँ। लगातार 3-4 दिन कार्यक्रम होने के बावजूद आज सप्ताह का पहला दिन सोमवार होते हुए भी इस कार्यक्रम में आप सब इतनी बड़ी संख्या में आए, इससे मैं सांसद के नाते आप सबका आभार भी प्रकट करता हूँ। हा आपण सर्वांसाठी आजचा दिवस सोन्याचा दिवस आहे, ज्या अटल बिहारी वाजपेयीजींनी पक्षाला एवढी मोठी उंचाई प्राप्त करून दिली, तेवढी उंचाईची प्रतिमा आपण सर्वांनी मिळून आपल्या नजरेसमोर आज इथे या प्रतिमेचा अनावरण केलं। माझ्यासाठी आनंदाचा दिवस यासाठी सुद्धा आहे, मला राजकीय पक्षात प्रवेश करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते हेमेंद्रभाई मेहता इथे उपस्थित आहेत। मला 1992ला मी नगरसेवक पदाचा निवडणूक लढणार नाही असं म्हटलं, मला जबरदस्ती निवडणूक लढण्यासाठी मजबूर करणारे रामनाईजी आपल्या बरोबर आहेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये आशिष शेलार बरोबर मी काम केलं, आज ते मुंबईचे अध्यक्ष म्हणून आपल्या बरोबर आहेत। योगेश सागर आपल्या बरोबर आहेत। म्हणजे सांगण्याचा अर्थ का ज्या दिवसापासून मी कामाला सुरुवात केलं त्या दिवसापासून ते सर्व लोक आपल्या बरोबर आहेत आज, याचा मला खूप समाधान आहे। मी आता भाषण जास्त लांब यासाठी सुद्धा करणार नाहीये, पाऊस सुद्धा येतो, माझी जबाबदारी अजून संपलेली नाहीये। रामभाऊंना आणि विशेष करून महाराष्ट्र विधानसभेमध्ये आवाज उठवणारे आशिष शेलार, प्रवीण दरेकरजी, सुनील राणेजी, योगेश सागरजी आणि मनीषाताईंना मी निवेदन करू इच्छितो। मी कालच रात्री विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांना पत्र लिहिलं। आता सर्वांना वाटेल बाबा सरकार आपलं आलं आणि अजितदादांना का पत्र लिहिलं, तर अजितदादांना पत्र यासाठी लिहिलं, ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या विधानसभेत देवेंद्र फडणवीसजींनी हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी सांगितलं अशा प्रकारचे प्रश्न आपण सामंजस्यपणे सोडत असतो आणि अजितदादांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये आश्वासन दिलं, आपण तातडीची बैठक लावून हा प्रश्न आपण मार्गी लावू। त्यानंतर त्यांनी बैठक लावली, परंतु प्रश्न मार्गी लागलेला नाही, आता लागला तरी, आणि त्याचा मुख्य कारण म्हणजे नितीन करीम हे अधिकारी आहेत। नंतरच्या टप्प्यामध्ये आशिष कुमार सिंग यांना सांगण्यात आला परवानगी द्या, त्यांनी दिलं नाही, त्या दोघांनी दिलं नाही, म्हणून मुख्य सचिव मनोज कुमार श्रीवास्तव यांना मी 3दा भेटलो, जिन्होंने पिछले 3 वर्षों से लगातार संघर्षमय जीवन का उदाहरण हम सबके सामने रखा। ऐसे हमारे उत्तर मुंबई के सांसद आदरणीय श्री गोपाल शेट्टी जी, मुंबई के नवनिर्वाचित अध्यक्ष मेरे मित्र सम्माननीय विधायक श्री आशीष शेलार जी, आज के इस कार्यक्रम के लिए उपस्थित सभी महानुभाव, सभी पदाधिकारी, सभी नेतागण, कार्यकर्ता भाइयों और बहनों, वैसे आज के इस पवित्र स्मृति दिन के उपलक्ष्य में
पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी की प्रतिमा यहाँ पर लगने जा रही है। और आज के इस दिन सिर्फ अटल जी की इस एक कविता का उल्लेख करता हूं, जो कविता हमारे आदरणीय गोपाल शेट्टी जी को बहुत सटीकता से इस प्रतिमा का यहाँ पर स्थान, जो उन्होंने संघर्ष लिया, उस संघर्ष के लिए ये कविता बहुत सटीकता से, सुबह जब मैंने एक पुस्तक खोला तो उसमें वही कविता मेरे सामने आई। अटल जी लिखते हैं, टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते, टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते, सत्य का संघर्ष सत्ता से, न्याय लड़ता निर्कुश हिंसा से, अंधेरे में दी चुनौती है, किरण अंतिम अस्त होती है, किंतु फिर भी जूझने का प्रण पुनः अंगद ने बढ़ाया चरण, प्राण प्रण से करेंगे प्रतिकार, समर्पण की मांग अस्वीकार, गांव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते, टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते। ये कहते हुए पिछले 3 वर्षों से लगातार इस प्रतिमा का निर्माण करने वाले आदरणीय गोपाल शेट्टी जी का मैं मनपूर्वक अभिनंदन करता हूं और मेरे वाणी को विराम देता हूं। ज्यांनी भारताची प्रतिमा सर्व विश्वामध्ये घेऊन गेले त्या अटल बिहारी वाजपेयींची आपल्या मुंबईमध्ये, उत्तर मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये प्रतिमा स्थापन होती आहे। हा एक सुवर्ण क्षण आहे आणि असा क्षण निर्माण करणाऱ्या गोपाल शेट्टींचं मी सुरुवातीला अभिनंदन करतो। अटलजींना श्रद्धांजली वाहत असताना त्याबरोबर अटलजींची अशा प्रकारची सुंदर मूर्ती तयार केल्याबद्दल शिल्पकार उत्तम पाचारने यांचंही मी अभिनंदन करतो। जसं मी उत्तर मुंबईचं काही काम केलं, गोपाल शेट्टी उत्तर मुंबईचं काम करतायत, अन्य जनप्रतिनिधी काम करतायत, तसं उत्तम पाचारने यांनी सगळ्या मुंबईमध्ये सर्वात जास्त आणि उत्तम पुतळे पुढे उभे केले असतील तर ते उत्तर मुंबईमध्ये केले। स्वामी विवेकानंदांचा पुतळा आहे, जयस्वाल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, मालवणीमध्ये गौतम बुद्धाची प्रतिमा आहे, कांदिवलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांची बोरिवलीला मूर्ती आहे। अशा त्या सर्वात आधी प्रतिमा तयार होते आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा उत्तम पाचारने त्यांचं अभिनंदन करतो। उत्तम पाचारने हे केवळ शिल्पकार राहिले नाही तर भारत सरकारची जी कला लढत आकाराने येते त्याचे ते अध्यक्षही 5 वर्ष राहिलेले आहेत। त्यामुळं अशा प्रकारचा योग आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच मी तरी अनुभवतोय आणि त्यामुळे आनंद होतोय। आता अटलजींची आणि ह्या इथं बसलेल्या सगळ्यांच्या पेक्षा जास्त जवळची ओळख माझी आहे आणि त्यामुळे 2-4 आठवडींना जोडून 1952 साली, म्हणजे 1952 ते आता 2022 किती वर्ष झाली हो बोला? 70 वर्ष झाली। 70 वर्षापूर्वी मी पुण्याला कॉलेजमध्ये शिकत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विशेष शिक्षणाला गेलो आणि त्यावेळेला संध्याकाळी करमणूक करण्यासाठी म्हणून अटल बिहारी वाजपेयींचं काव्य गायन ठेवण्यात आलं होतं आणि तिथं मी हिंदूंच्या बद्दलचं अटलजींचं जे लोकप्रिय